थँक्यू सो मच संदेशजी. थँक्यू सो मच भागेश. तर मॅचला आपण करूया सुरुवात. फ्रेश मॅचला आपण सुरुवात करतोय. याच्या अगोदरची मॅच जी आपल्याला वन साइड एकतर्फी पाहायला मिळाली. तो सामना जिंकला एकतर्फी बामंद क्रिकेट संघ बाटाले ना. आणि ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई वज्रेश्वरी निंबवली ए संघाच्या अगेन्स्ट. पहिली मॅच ज्या टीमनं आज जिंकली होती मॉर्निंगला हनुमान कोणीमध्ये. महत्वपूर्ण मॅच. दक्षात पहिलाच बॉल अपील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाली. लाऊट अपील जरूर आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. निलेश गुलवीचा पहिला चेंडू वेगवान प्रचंड वेगानं पाहायला मिळाला. चला अंपायरचा जो असेल कॉल तोच किंवा तो निर्णय आपण मान्य करणार आहोत. तर प्लीज आपण अंपायरशी चर्चा करू नका. बॅटर्स आपल्याला ही देखील विनंती आहे आणि पूर्ण टीम निंबवली आपण देखील प्लीज चर्चा करू नका. तर चांगली सुरुवात केलेली बघतो आपण. पहिला चेंडू डॉट आला. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार ओव्हर द विकेट. आता इकडनं पुन्हा संधी. इकडनं सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये जरूर संधी होती. ज्या बॅटरनं पहिल्याच मॅच मध्ये सकाळी बिनारच्या अगेन्स्ट 43 गेल्या होत्या त्याला आता इकडनं संधी मिळते. संधी जी मिळालेली आहे त्याचा जरूर उपयोग किंवा फायदा होऊ शकेल यामध्ये शंका अजिबात नाही. हनुमान कोणी टीमला चांगला खेळाडू आहे. शिंगोळे आणि योगेश दोन सलामीवीर फलंदाज कोणी टीम कडनं. नेक्स्ट बॉल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न फटका दावे जरूर केले डीप मध्ये. तिकडे कोणी फिल्डर देखील नाहीत. रन चांगला मिळतील. चेंडू चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा या 6 सिक्सर. शॉट आपल्याला पाहायला मिळाला. जेल सोडल्याच्या नंतर आता आक्रमणाला सुरुवात झालेल्या मैदानामध्ये पहिला सिक्सर आला आणि सिक्सरने संघाची धावसंख्या 6 या आकडे जाऊन पोहोचलेली आहे. 6 रन इन अ बोट. ऍक्शन रिप्लाय एसकेचा दर्जेदार टेलिकास्ट आहे. तुम्हाला हा रिप्लाय पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. षटकातील पुढे चेंडू खराब चेंडू फक्त दिशा दिली. फुल टॉस होता. चेंडू चाललेला बघतो आपण फाईन लेगच्या दिशेनं. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. DRS एकच असेल तो सक्सेस झाला तर पुढे तुम्हाला तो कंटिन्यू केला जाणार आहे. जर तुम्ही तो मिस केला तर तुम्हाला पुन्हा तो कंटिन्यू पुढे मिळणार नाहीये. तो फक्त बीमर साठी आपण नो बॉल साठीच त्याचा वापर किंवा यूज करू. ते एक मुभा तुम्हाला संधी आहे दोन्ही टीमला. नेक्स्ट बॉल. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. नो चान्स फिल्डर. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीत. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. पहिल्या मॅच मध्ये 13 बॉल मध्ये 45 केल्या होत्या. जबरदस्त बॅटिंग आणि तिकडे आता अजून काय धावा ऍड केल्या जातील. करा बॉलिंग. हा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर.
झेल सोडल्याच्या नंतर आक्रमक फलंदाजी सुरू झालेली मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावा पलकोते आपण पाहतो 20 धावा आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. अनुमान कोणी टीम कडनं पहिल्या इनिंग मध्ये एक मोठी धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न तो सुरू देखील झाला या मॅच मध्ये. दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. लक्षातला बाद करण्याची संधी जरूर आली होती. झेल ड्रॉप झाला. त्याच्यानंतर आक्रमक फलंदाजीला सुरुवात. आक्रमण पाहायला मिळालं आपल्याला मैदानामध्ये. राज गुलिवेल सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती विकेट. इकडनं गरजेचे असणारे विकेट घेतली गेली नाही तर एक मोठी धावसंख्या आपल्याला जरूर धावपलकावरती पाहायला मिळेल. यामध्ये शंका अजिबात नाहीये. दोन चांगल्या टीम आणि दोन चांगले सलामीवीर फलंदाज योगेश आणि दक्षित खेळतात मैदानामध्ये कोणी टीमचे. प्लीज थोडासा वेळ कमी घ्या. निंबोली संघ आपल्याला विनंती असेल. धाव आहेत 20. राज कुलवी सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलेत. लेंथ चांगली आहे. टप्पा चांगला आहे. व्हेरिएशन चांगला आहे. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आडव्या बाटना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता बघतो आपण योगेशनं. मध्ये चेंडू आपण बघितला प्रचंड वेगाने होता. यावेळेचा अजून एक चांगला चेंडू. विकेट टू विकेट बॉलिंग होती आणि अशा काय चेंडूंची आता गरज आहे निंबोली संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये 20 गेलेल्या आहेत. हा षटक महत्वपूर्ण असेल. राजनं जरूर पहिले 2 चेंडू डॉट हाताळलेले आहेत. पहिले देखील षटकाची सुरुवात सेम झाली होती निलेशच्या. पहिले 2 डॉट 6 4 6. तर या ओव्हर मध्ये जरूर पहिले 2 चेंडू डॉट. बघूया तिसऱ्या बॉल वरती काय क्रमांक असेल. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका तर चांगला आहे. सँड अँड हिलीवर खेळत रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. पहिले 2 चेंडू जरूर बॉलरचे होते. तिसरा चेंडू पुन्हा एकदा बॉलरचा जरूर लेंथ थोडीशी त्यांची चुकीची पाहायला मिळाली. ओव्हर पिच आणि चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेशच्या बॅट मधून 6 पहिला. संघाची धावसंख्या 26 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल घेऊन तयार. हा चेंडू बघितला जाऊ दिलाय. लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे पुन्हा टाकावं लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 धावा आहेत. या पुढच्या दोन्ही टीम लगेच रेडी राहायचे टॉस करिता. हा फटका हवेत जरूर खेळ आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन त्यांना बीट करून चेंडू जाईल का जरूर गेलेला आहे. जजमेंट चुकला तिकडे फिल्डरचं. बघूया रन्स किती 4 की 6 आणि फायनली निर्णय आपल्यापर्यंत अंपायर आलेला आहे. चौकार. चुकीची फिल्डिंग. झेल होता तो ड्रॉप आणि मिळतील धावा 4. 31 धावा. यावेळेचा हा चेंडू चांगला आहे. समोर खोदून काढला फटका. फिल्डर तेवढाच वेगानं पोहोचला चेंडू पर्यंत मिड ऑफचा. त्यावर मीत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वरती स्कोर बोर्ड आहे. पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी अनुमान कोणी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बत्तीस धावा पलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ असताना बघतो आपण यावेळेचं दुसरं.
राजकुलवी, दोघांमध्ये चांगली भागीदारी. विकेट हवाई, त्याकरिता प्रयत्न असतील राजचे. थोडीशी कमी होती गती, आडव्या वाट ऑन साइडला खेळण्याचा जरूर केला प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात, तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. कमी गतीने चेंडू हाताळला, थोडासा बघितला आपण लेन थोडीशी मागे ठेवली होती. हा पण बोल करण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाही. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या खेळीस अनुमान कोणी टीमची धावसंख्या 32 धाव आहेत. एक चांगली सरासरी पाहायला मी त्या षटकामागे मेंटेन केलेली आहे. आजच्या टीम तुम्हाला जरूर ऍक्शन या सगळ्या टीमला आपण बघू जरूर. वज्रेश्वर निंबोली संघ खेळतो, त्यांच्या अगेन्स्ट कोणी बिनार संघ खेळला आजच्या मैदानामध्ये. बाटेला टीमने एक मॅच जिंकलेली आहे. पुढची मॅच इन ऍक्शन वीर तानाजी दापोडच्या अगेन्स्ट विडू नवगरे. पूर्णा स्पोर्ट्स पुण्याच्या अगेन्स्ट वीर बजरंग कारेवली इन ऍक्शन आहे. त्याच्यानंतर डमी संघ येणार, बघूया कुठला असणार आहे तो. जरूर तो देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल आजच्या ड्रॉच्या माध्यमातून. आजचा जो शेड्यूल आहे वेळापत्रकाचा तुमच्या समोर मी आणलेला. 32 झाले. बॉलिंग मार्क मध्ये बॉलर दीपेश गुलवी बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. 3rd ओव्हर मध्ये चला बे थोडा कमी घर्षित करा प्लीज, आज आपण भरपूरच मागे आहोत. समोर ड्राइव्ह करत असताना फटका तर चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन, लॉंग आउट मध्ये ऑन द कार्पेट हा शॉट खेळले. ग्राउंड शॉट खूप कमी आपण बघत असतो, मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. योगेशच्या बॅटमध्ये एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या डबल 3. 33 धावा. धावा बलकावरती खोदून काढले हेलिकॉप्टर शॉट. व्ही शेप मध्ये हा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडीशी खराब फिल्डिंग. सेकंडचा कॉल जरूर असेल. जेव्हा जेव्हा तुम्ही आउटफील्ड मध्ये अशी चूक करता तेव्हा तेव्हा आपण जिकडे सिंगल असते धाव तिकडे डबल धाव प्रत्येकी 20 बॅटर घेत असतात आणि तेच पाहायला मिळालं. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35. 35 धाव आहेत. हवे त्या शॉट मिस टायमिंग फटका. जवळपास कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत. तिकडे लॉंग लेगचा फिल्डर पोहोचलाय जरूर मध्ये. चेंडू त्यांना बीट करत चालला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. यस येईल, पण लगेचच खेळाडू कक्षामध्ये पाणी पोहोचवायचं. ऊन जास्त आहे, गरमीचं प्रमाण आपण पाहतोय जास्त असल्या कारणानं पाणी हवाय आणि ते गरजेचं देखील आहे. थोड्याच वेळात आम्ही तिकड्याची पूर्तता करूच, पाठवून देऊ. रनचे 39. नेक्स्ट बॉल. पूल करायचं होतं, आता टायमिंग व्यवस्थित नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल इथनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 मध्ये जाऊन पोहोचलेली आहे. चांगली धावसंख्या धावा पलकावरती. 40 धावा झालेल्या आहेत. षटक पाहतो आपण मार्गस्थ असताना. यावेळेचं 3रं 4 ओव्हरच्या मॅचेस. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू. पुन्हा इकडनं संधी होती रनआउटची, ते देखील मिस केलेली आहे फिल्डरनं. धाव मात्र एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर बोध 41. 41 झालेला धाव पलक. ओद विकेट. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा जरूर होता, पुन्हा टायमिंग झाला नाही. चेंडू एस्टांच्या मागे. शॉट फाईन मध्ये ओव्हरथ्रो. अजून काय इकडनं रन्स मिळतील, गरज होती का हा मोठा प्रश्नचिन्ह.
धावा मिळत आहेत. 2 षटक संपले. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस एकूण धावा आहेत जयनुमान कोणी टीमच्या स्कोर कार्ड वरती 43 आहेत. 43 धावा. एकही फलंदाज अजून बाद नाहीये. चला पाणी प्लीज आपण घेऊन जा मैदानामध्ये. तिकडेही पाणी नाहीये. हॅलो बघा समोर जी स्विफ्ट गाडी आहे नम्रतेची विनंती असेल किंवा त्या स्क्रीन समोर काही बाईक आहेत प्लीज थोड्या मागे दादांनो घ्यायचे. रिफ्लेक्शन होतोय. नम्रतेची आपणास विनंती असेल की आपण त्या लवकरात लवकर बाजूला स्क्रीनच्या मागे आपण पार्किंग करायचे. तिकडे भरपूर जागा आहे. चल नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करू. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचे. वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे अगेन्स्ट इन ऍक्शन आपल्याला नगर संघ पाहायला मिळेल खेळताना. दोन्ही संघाच्या संघांना एखादा विनंती असेल की आपण लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्याला संपर्क साधायचा टॉस करिता. अक्षय भुईर लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती 43 झालेला आहेत. जयनुमान खोनी संघ पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. विकेट एकही गेली नाही. बघतो आपण योगेश सोबत बघतो आपण बॅटर दक्ष दत्त जबरदस्त क्रिकेट पहिल्या मॅच मध्ये खेळला होता. 40+ धावा त्याने केल्या होत्या. समोर ड्रॉय केलेला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन पुन्हा थोडीशी खराब फिल्डिंग सेकंडचा कॉल असू शकतो का. मात्र धाव इकडनं घेतली गेली नाहीये. फायनली पुन्हा प्रयत्न सुरूच होता. एक धावीतनं मिळेल. एका धावेच्या मदतीनं स्कोर बोर्ड 44. 44 धावा बलकावरती आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात झालेली. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल जरूर पहिल्या डावामध्ये जयनुमान खोनी संघाचा. ऑन साइड पाक केलेली आहे. मिड विकेट लॉंग ऑन काऊ पेस लाईक फिल्डर आहे. जस्ट ओव्हरला सुरुवात झालेली आहे. महत्वपूर्ण षटकामध्ये विकेट झाला तर रन्स थांबतील. 50 आतमध्ये काही मोठे फटके 50+ धाव संख्या होईल. राऊंड विकेट न प्लेड ऑन मी ते महत्वपूर्ण विकेट परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का खोनीला. स्क्रीन समोर ऍक्टिव्ह आणि ती त्याच्या मागे जी बाईक आहे प्लीज दादांनो तुम्हाला विनंती आहे. ऍक्टिव्ह वरती बसलेले काय आमचे तिकडे प्रेक्षक आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर त्या बाजूला घ्या अशी आपणास नंबर द्यायची विनंती. प्लीज सहकार्य करा आम्हाला. नवीन बॅटर राज आलेत. राज शिंगोळे क्रमांक 3 वरती आलेत वनडाऊनला. सध्या परिस्थिती बघतो आपण खोनी संघाची चांगली मैदानाच्या मध्ये एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच म्हटलं की 40+ 50 पर्यंत रन्स हव्यात. मात्र लास्ट ओव्हर मध्ये अक्षय भुईरनं दुसराच बॉल वरती विकेट घेतलेली आहे. महत्वपूर्ण ते देखील. पहिली विकेट गेलेली आहे.
रनचे डबल 4. 44 ला 1. अजूनही 4 चेंडू निर्णायक शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटनं खराब चेंडू ऑन साइडला पूल केला. फटका स्क्वेअर लेग मध्ये. तिकडे बघतो आपण प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल स्मेल. एका धावेच्या मदतीनं यस तिसऱ्या पंचांची मदत DRS घेतलेला आहे. बीमर आहे की चेक केलं जाईल. बॅटर कॉल आहे. चला तिसरे पंच आपण या आमच्या वॉल रूम मध्ये. लीगल आहे चेंडू. DRS आता मिळणार देखील नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड 45. 45 धावा झालेल्या आहेत. अजून 3 चेंडू निर्णायक शिल्लक आहेत. भोईरनं आतापर्यंत इम्प्रेस केलेले. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. हा चेंडू मगासा खराब जरूर होता. तर लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. त्याचा फायदा होत असताना निंबोली संघाला. यावेळेस हा देखील चेंडू चांगला समोर ड्रॉ केलेला. स्लीपर कव्हर मध्ये तिकडे प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 धावा स्कोर विरुद्ध. षटकात दिल. पुढील चेंडू घेऊन तयार. बॉल राऊंड विकेट ना. चांगला चेंडू. व्हाईट शॉर्कर. लेंथ आणि टप्पा आपल्याला पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग. अक्षय इम्प्रेस करत असताना या षटकामध्ये एकही मोठा फटका नाही. 3 सिंगल आहेत. 1 विकेट आहे. का बॉलिंग गेलेली. असं वाटलं की 50+ धावसंख्या होईल या पहिल्या इनिंग मध्ये खोनीची. यावेळेचा हा देखील चेंडू जरूर चांगला पाहायला मिळाला. फिल्डर देखील चेंडू पर्यंत पोहोचला. उचलून फेक करेपर्यंत धावा इकडनं 2च मिळतील. एकूण बघतो आपण षटक संपलेले आहेत. यावेळी 4 ओव्हरचा खेळ संपलेला. 4 ओव्हरच्या खेळीचा एकूण धावा झालेल्या स्कोर बोर्ड वरती 48-49चा टार्गेट या मॅच मध्ये. सामना जिंकण्याकरिता आई वज्रेश्वरी क्रिकेट संघ निंबवली A टीमला. चला आपण टॉस करत लगेचच रिपोर्ट करायचे. कॅप्टन आपण याचे दापोट्याचे कॅप्टन आणि मुरुनगरचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा. पुढच्या मॅचचा आम्ही टॉस करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. चेस मोठी नाही मात्र मॅच मध्ये जोरात चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. मी छोटासा ब्रेक घेतो. आपण ब्रेक घेऊच नका. पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉस मध्ये असतील आमचे सहकारी समालोचक मित्र भागेश म्हात्रे. थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर. गंगामाता चषक 2025 पुन्हा एकदा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऐकतात, ही स्पर्धा अनुभवतात, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला अनेक सारे चेहरे पाहायला मिळतील. अतिश भोईर, रोहितजी भोईर जे या स्पर्धेला खरं तर पुढाकार देत असताना या स्पर्धेला ज्याने खरं तर वेळ दिली, अविनाशजी गुळवे, आयुषजी भोईर, हे सर्व जे आमचे प्रमुख मान्यवर आहेत, या प्रमुख मान्यवरांचे फ्लॅग्स तुम्हाला सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्ही चांगली स्पर्धा अनुभवत आहात. 3 दिवसाच्या देखण्या स्पर्धेचा आजचा उद्घाटनीय दिवस, अर्थातच पहिला दिवस मॅच आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच याच क्रीडांगणावरती ज्यांचा सातत्याने सराव असतो, अर्थातच आई वज्रेश्वरी निंबवली,
प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतला. असं वाटलं होतं की ज्याप्रमाणे दक्षत शिंगोलेने मागच्या मॅचमध्ये 45 बनवल्या, याही मॅचमध्ये जरूर त्याचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं. 29 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. ज्यात दक्षतला एक जीवनदानी मिळालं होतं त्याचा फायदा त्याने उचलला गेला. परंतु योगेश शिंगोलेनेही बनवल्या धावा 15, 3 बनवल्या राज शिंगोलेने. अशा पद्धतीने फक्त 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा बनल्या आणि 39 धावसंख्येचं हे टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या, दुसऱ्या ओव्हरपासून त्या धावा कुठेतरी कमी होत गेल्या. तो स्ट्रक्चर होता, तो स्ट्रक्चर कंट्रोल केला गेला. स्पेशली अक्षय भोईर जे टीमचे कॅप्टन आहेत, टीमच्या कॅप्टनने उचललेली जिम्मेदारी आपण शेवटच्या षटकामध्ये बघितली, ज्याने फक्त धावा खर्च केल्या 5, 1 गडी मिळवला गेला. दीपेश गुळवीने खर्च केल्या 11, 12 खर्च केल्या राज गुळवीने आणि निलेश गुळवीने एकंदरीत खर्च केल्या धावा 20. आता 49 धावा बनवायच्या. टार्गेट कोणतंही असो त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची फर्स्ट ऑफ ऑल सुरुवात ही चांगली होणं खूप महत्त्वाची असते. आता ती सुरुवात चांगली झाली आहे. दक्षतने सुरुवात चांगली बॅटिंगची करून दिली आहे. आता सेकंड इनिंगमध्ये कशा प्रकारे बॅटिंग होईल तेही पाहावं लागेल. टीम आई वजेश्वरी निंबवली जर म्हटली गेली ना तर नो डाऊट सुरुवातीलाच आपण त्यांचा खेळ जर पाहिला तर जो आउट ऑफ कंट्रोल होता त्याला अंडर कंट्रोल केलं गेलं. शेवटला अक्षय भोईरचं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे या मॅचमध्ये आता ज्या जिम्मेदार आहेत ना त्या जिम्मेदाऱ्या आता पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी तुम्हाला येताना जरूर पाहायला मिळेल. चला विनंती करेन लवकरात लवकर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या. टॉससाठी मी विनंती करेन टीम वीर तानाजी दापोडे आणि वडूनवगर दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचंच आहे. प्लीज विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी तुम्हाला येताना पाहायला मिळते. नो डाऊट निखिल अनेक वर्ष ज्याने निंबवली गावाला क्रिकेटच्या परिपटलावरती रिप्रेझेंट केलं. योगेश गुळवी असेल, त्यानंतर करण असेल, या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर, या टीमचा कॅप्टन जर आपण पाहिला तर नो डाऊट ज्याने बॉलिंग करत असताना खूप चांगली बॉलिंग केली. अक्षय भोईर, दीपेश गुळवी ही मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग करत असतो. म्हणजेच दोन जे संघ आहेत ना ते दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. त्याच्यामुळे हा सामना तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत जरूर जाताना पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला आपण करणार आहोत सुरुवात. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला निखिल तुम्हाला पाहायला मिळतोय जो रिव्हर्सच्या माध्यमातून चांगले फटके खेळत असताना नेहमी तुम्ही त्याला बघितलंय आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच विशाल आणि निखिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. 4 ओव्हरची मॅच आणि 49 धावसंख्येचं टार्गेट जर आपण पाहिलं ना तर सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवायची आहे टीम निंबवलीला 12.25. परंतु या सरासरीला जर उद्ध्वस्त करायची असेल तर जास्तीत जास्त विकेटचा रेशो वाढवावा लागेल, डॉट बॉल जास्त फेकावे लागतील. हा सामना जर आपण पाहिला ना तर लवकर सुटणारा नाहीये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच देऊयात आपण दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय दक्षित शिंगोले ज्याने बनवला गेला 29. तोच बॉलिंग ट्रॅकवरती होते तयार आणि त्याच्या विरोधात विशाल. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल दक्षतचा. ॲक्शन थोडीशी वेगळी आहे कारण ज्या वेळेला एखादा गोलंदाज उंचीचा वापर जास्त करत असतो तेव्हा स्पेशली तो जो खरं तर वाईड लाईनचा जो कोपरा आहे ना त्या कोपऱ्याचा जास्त वापर करत असतो. हा पहा जरूर कोपऱ्याचा वापर केला. लाईनवरती गेल्यानंतर थोडासा स्विंग झाला बॉल बाहेरच्या दिशेने. आउट कटर तुम्हाला पाहायला मिळाला जो विशालसाठी होता दक्षच. आणि पहिलाच बॉल इथनं डॉट फेकत असताना सेकंड बॉल. ही बॉल चांगला चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे थोडासा गतीचा अनुमान लावणं थोडंसं कठीण झालं विशालला आणि समोर 2 चेंडू दक्षचे डॉट तुम्हाला पाहायला मिळतात. ही बॉल तुम्ही पहा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून. ही आउट कटर होता. पहिला बॉल अगदी डोळ्यासमोरून कट केला गेला बाहेरच्या दिशेने वळण घेणारा आणि दुसरा बॉल सुद्धा त्याच लेंथवरती परंतु लेंथ थोडीशी ऑफसमच्या हलकीशी आतमध्ये ठेवण्यात आली आणि तिथून चेंडूला वळवण्यात आला. पहिल्याच 2 बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता
परंतु जो बॉल पडला, जो टर्न मिळाला, तो टर्न दक्ष शिंगोळ्यासाठी चांगला होता, कारण 49 धावा रोखायच्या आहेत आणि 12.25 सरासरी ही रोखायची आहे. थर्ड बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये वॅकेंट एरियामध्ये पडला. 3 फिल्डर होते, तिन्ही फिल्डरच्या तर मध्ये बॉल पडण्यात आला. इथनं विकेट मिळू शकते महत्वाची. आणि हे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये, दुसरी धाव घेण्याची काही गरज नव्हती. एका बाजूला निखिल तेच सांगत होता विशालला, परंतु इथनं विकेट दुर्दैवी मैदानाच्या बाहेर पडत असताना पहिला हादरा टीम आई वज्रेश्वरी निंबवलीला. ती महारथी सुद्धा मिस्टेक करत असतात. ही मिस्टेकच आपण म्हणू. खरं तर ही विकेट मिळालीच नसती, परंतु दोन्ही खेळाडूंमध्ये कन्व्हर्शन झालं नाही, संवाद झाला नाही. एका बाजूला निखिल पाहत होता की विशाल दुसऱ्या धावेसाठी येतोय, परंतु त्यासाठी निखिल सेट नव्हता, त्याच्यामुळे तो थांबला. एक सिंगल बनली. जरूर धावफलकावरती धावेचा श्रीगणेश झाला, परंतु जी महत्वाची विकेट होती ना, ती महत्वाची विकेट मिळत असताना दक्ष शिंगोलेला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश गुळवी. आतापर्यंत चेंडू फेकला 3 मध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे दक्षितनं. ओव्हर द विकेटने लो फुल टॉस ऑन साइडला पॉवर प्ले सुरू आहे, परंतु डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन होतं. प्रोटेक्ट केलेलं क्षेत्र प्रोटेक्ट करत असताना फिल्डर याही बॉलवरती मिळते सिंगल टीमची धावसंख्या 2. 49 धावा बनवण्याच्या अनुमानाने ना सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये पार्टनरशिप चांगली बिल्ड करणं ही गरजेची होती टीम निंबवलीसाठी, परंतु ती पार्टनरशिप बिल्ड न करून देत असताना एक मिस्टेक झाली. तिथे कन्व्हर्शन झाले नाही. पहिला फलंदाज बाद झाला आणि क्रमांक 3 वरती गेला होता आकाश गुळवी, तोच असेल ऑन अ स्ट्राईक दक्षित समोर. लो फुल टॉस समोर लॉफ केलाय, फोर्स केलाय, फोर्सेबल हा फटका. फिल्डर नव्हते, पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने 2च फिल्डर डीप मध्ये अगदी सरळ खेळत असताना डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पहिला 4. थँक्यू. अगदी लो फुल टॉस नव्हता, परंतु बॅकफुटला गेले, त्याच्यानंतर त्याला फटक्याला खरं तर बनवलं गेले. या बॉलला खेळत असताना बाउंड्रीच्या बाहेर पहा ऍक्शन रिप्ले, खुलवट टप्प्याचा बॉल आला. असं वाटलं की लो फुल टॉस आहे, परंतु खुलवट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती चौकार आलाय. आकाशसाठी बॉल लेंथ यूज केली. बॉल मध्ये आता स्वतः गोलंदाज ट्राय करत होते. फॉलो थ्रू जरूर त्याने सांभाळला गेला. स्वतःचा खरं तर जो फॉलो थ्रू होता तो सोडत असताना रिलीज केला बॉल. त्यानंतर त्याने बॉलकडे बघितलं गेलं, परंतु कॅच त्याच्यापासून दूर होती. इथनं विकेट वाचली जाते, परंतु मिळते सिंगल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 49 धावा या ठिकाणी बनवायच्या होत्या आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 7, जिथे बॅटिंग करतोय संघ आई वज्रेश्वरी निंबवली. 49 धावसंख्येचं टार्गेट होतं. इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता इक्वेशन राहिलंय, बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये अजूनही बनवायचे आहेत 42 धावा. या 42 धावांना खरं तर बनवू शकतील, कारण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये निंबवली संघ बघत आहात. निंबवली संघ याच क्रीडांगणावरती सातत्याने सराव करत असतो. ही सिमेंट विकेट किती पोषक आहे, कुठली बाउंड्री लवकर येऊ शकते, कुठे बॉल पडल्यानंतर जास्त टॉस होऊ शकतो, कुठे बेनिफिट मिळू शकतो, म्हणजेच या क्रीडांगणाच्या गुप्त वाटा माहिती असणारा निंबवली संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पण तो पहिलं षटक चांगलं राहिलं आणि दुसऱ्या षटकामध्ये आता अजून खरं तर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करेल, कारण 5 फिल्डर आता तुम्हाला डीपमध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतील. आलाय राज ओव्हर नंबर 2 मध्ये 18 मध्ये अजूनही 42 बनवायचे. टीमची धावसंख्या 7, विकेट कमावला गेला 1. बॅटिंग करतोय संघ निंबवली. राज तयार. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने ताकदीचा वापर करायचा होता, कॅपमध्ये ढकलायचा होता, परंतु डीपमधलं प्रोटेक्शन प्रॉपर सेट केलं आहे. फील्ड पोझिशन बघितली गेली, त्यानंतर ऑन साईडला फक्त दिशा देत असताना या बॉलवरती मिळते सिंगल. मिड विकेटला चांगली फिल्डिंग झाली. सिंगल खात्यामध्ये जोडत असताना आकाश पोचला 6 वरती. निखिल भालेकर आतापर्यंत खेळतो 2 वरती. 4 बॉल त्याने फेस केले. त्याच्याकडे जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी आता त्याला पूर्ण करावी लागेल, कारण या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा कमबॅक झालेला आहे. ओव्हर द विकेटने निखिलचा बॉल
मिस्टामिंग झालाय बॉल मध्ये फिल्डर वळतात त्या ठिकाणी बॉलला जज करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल करत असताना विचार पडलाय निखिलला की ही कॅच आली कशी, परंतु इथनं कॅच पकडत असताना फिल्डरच्या माध्यमातून विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर लागणारा झटका टीम निंबवलीला. फिल्डरने फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले दिनेश होते. असं एकंदरीत वाटलं की जी हवा सुरू आहे आणि टेनिस बॉल जेव्हा हवेमध्ये जातो ना तेव्हा भरपूर वेळा तो बॉल डायव्हर्ट होत असतो, परंतु दिनेशने माइंड डायव्हर्ट होऊ दिलं नाही. महत्त्वाची विकेट निखिल मैदानाच्या बाहेर गेलाय आणि या टीमचा खरं तर सर्वोत्कृष्ट खेळाडू होता तो आता मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु परफेक्ट ऑलराऊंडर मैदानाच्या आता आतमध्ये आलाय करण गुळवी. एक अटॅकर आहे, नेहमी त्याचा अटॅक तुम्हाला पाहायला मिळतोच आणि पहिल्याच बॉल पासून अटॅक करण्याची नक्कीच गरज होती, परंतु ही गरज पूर्ण झाली नसती. कॅच झाली ड्रॉप. डीप मध्ये फिल्डर होते त्यांच्याकडनं झाली चुकी. लॉफ केलं होतं समोर बॉल हवेमध्ये असताना बाउंड्री लाईन लगत फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न, परंतु कॅच ड्रॉप झाली आणि करणला हे जीवनदान तुम्हाला पाहायला मिळतंय. हा पहा ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर होते, मिस्टेक झाली, कॅच ड्रॉप झाली. त्या बॉलवरती मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 9. आतापर्यंत दबाव आणि दबावमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो संघ निंबवली. मागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग होते. थर्डमॅनने जरूर धावा घेतला होता, परंतु खूप वेगाने बॉल चालला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. थँक्यू. उपयुक्त चौकार महत्वाचा होता. धावा थोड्याशा खोळंबल्या होत्या, थांबल्या होत्या. त्या धावपालकाला वाढ देण्यासाठी हा चौकार महत्वाचा राहिला टीम निंबवलीच्या बाजूने आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. आकाशासाठी बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने, पुन्हा एकदा तोच फिल्डर, परंतु आता 2-2 फिल्डर त्यांच्यामध्ये रेस लागली आहे बॉलला अडवण्यासाठी, परंतु आखिरकार रेस जिंकतो बॉल आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा 4 बाय आकाश. की आपण असं म्हणू शकतो की मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट. बॉलरने चांगल्या लेंथवरती बॉल टाकले, पण तो मागे खेळण्याचा प्रयत्न पहिला याच्या अगोदरचा चौकार आला तोही बॅटचा ज्या ठिकाणी ब्रँड स्टिकर असतो तिथे लागून बॉल फाईन लेगच्या डोक्यावरून गेला आणि हाही बॉल तशाच रीतीने फाईन लेगच्या डोक्यावरून तुम्हाला जाताना पाहायला मिळाला, जिथे 2 चौकाराने टीमची धावसंख्या आता पोहोचते 17 वर. राजने आतापर्यंत खर्च केला धावा 10. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून स्वीट साऊंड आलाय आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे षटक जर आपण पाहिलं तर थोडस मागणं ठरवत असताना या बॉलवरती सिक्सर. लुक एट द ऍक्शन रिप्ले. शेवटचा बॉल होता. ऑलरेडी 2 चौकार आले होते. 10 धावा खर्च केल्या होत्या. 5 बॉल वरती लेन बॉल हा टाकला गेला. लेन बॉल वरती आकाशी बॅट स्विंग जबरदस्त होती. मिडल बॅट वरती प्रॉपरली करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 23. 49 धावा ज्या ठिकाणी बनवायच्या होत्या धावा बनल्या गेल्या 23 आणि आता जर पाहिलं तर गरज आहे या मॅच मध्ये 12 मध्ये 26. पण सुरुवातीला 12.25 सरासरी होती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर आल्या 7. त्यानंतर 14ची सरासरी राहिली. ती 14ची सरासरी आता कुठेतरी जर आपण पाहिली तर थोडीशी मोडत काढली आहे आणि आता 12 मध्ये 13च्या सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत. अप अँड डाऊन सुरू आहेत. सध्या तरी कमबॅक ही झाला, अटॅक ही झाला. दक्षितने कमबॅक करून दिला. राज शिंगोलेच्या वरती अटॅक झाला, परंतु हा अप अँड डाऊनचा सामना ना आधीच आपण म्हटलं होतं की हा सामना लवकर सुटणारा नाहीये. वीर तानाजी दापोडे आणि वडुनवगर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम वडुनवगर टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. 12 मध्ये बनवायचे 26. एका बाजूला हात खुळे गेलात आकाशने
आतापर्यंत त्याच्या बॅटमधून तुम्हाला 20 धावा पाहायला मिळाल्या. राजच्या विरोधात आलेले 2 चौकार, 1 षटकार उपयुक्त राहिला या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये दर्शनचा हा बॉल करणसाठी हवेत लॉफ केलाय. समोर फिल्डर जरूर नव्हते, त्याचा बेनिफिट इथनं मिळेल. बॉल अगदी स्ट्रेट मारला गेला. एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. करणच्या बॅटमधला हा पहिला चौकार. स्ट्रोक होता, जरूर करणच्या बॅटवरती जास्त मिडल झाला नाही, परंतु जो बेनिफिट होता तो बेनिफिट मिळाला गेला. कारण डीप मधलं सगळ्यात सेफ झोन जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधलं अर्थातच स्ट्रेट मारला गेला. करणच्या बॅटमधला हा चौकार आला. जिथे लक्ष्य या मॅचमध्ये अजूनही 26 बनवायचं होतं ते 26 आता लेस होईल. लक्ष्य आता राहील 22 बनवायचे आहेत. 22 धावा, 11 बॉलचा खेळ शिल्लक, 27 आतापर्यंत टीमच्या टोटलमध्ये निंबवली संघाने धावा जुळवल्या गेल्यात. लेफ्टम बॉलरच्या विरोधात प्रहार करण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट स्विंग खेळायचा होता. याच्या अगोदर बॅटचा स्विंग वाढवला गेला आणि त्यानंतर हा बॉल तुम्ही पहा, राऊंड द विकेटने टप्पा पडला. आउट कटर बाहेर निघणारा. जसं दक्षचं टर्न राहिलं तसंच या बॉलवरती दर्शनचं टर्न राहिलं आणि चौकारानंतर डॉट बॉल. थोडासा थांबला, खोलवर टप्पाचा बॉल समोर लॉफ केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. टप्पा पडला, एका बाउन्सवरती बॉलला फील्ड केलं गेलं. चांगलं फिल्डिंग, गॅदर चांगलं झालं. खरं तर हा बॉल गॅदर झाला नसता तर कदाचित निंबवली संघाच्या खात्यामध्ये अजून काहीशा धावा जोडल्या असता, पण तो चांगली फिल्डिंग झाली. करणच्या बॅटमधनं निघालेली सिंगल. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये. टीमच्या टोटलमध्ये धावा पाहायला मिळतात 28. इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता 9 मध्ये बनवायचे 21. या इक्वेशनला जर कमी करायचं असेल ना तर एखादी विकेट आता जनमान कोणी संघाला हवी आहे आणि इक्वेशन वाढवायचं असेल तर निंबवली संघाला एखादा मोठा फटका. गतीमध्ये परिवर्तन, पेस व्हेरिएशन. टप्पा पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये संत गतीने जात असताना हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला दर्शनचा. ही खासियत आहे, कारण लेफ्ट आर्म बॉलर म्हटले गेले तर त्याच्यामध्ये नॅचरली लेग ब्रेक असतो, परंतु हा गोलंदाज आपल्या वेगळ्या शैलीने बॉल टर्न करतोय. आकाशसाठी बॉल हवेमध्ये आणि तो जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर फक्त पाहत राहिले. आमच्या व्यासपीठाच्या वरून आकाशचा तडाखा, भव्य षटकार. बॉल टर्न होण्या अगोदरच बॅटला खरं तर परफेक्टली त्या रेषेमध्ये आणलं. हा पहा ॲक्शन रिप्ले, थोडासा शफल झाला. बॉल टर्न होण्या अगोदर बॉलला खरं तर बॅटच्या साईडने टर्न केलं गेलं. स्क्वेअर लेगचा फिल्डर फक्त पाहत राहिला आणि त्याच्या डोळ्यासमोर एखादा पक्षी जावा तशा प्रकारे बॉल जाताना पाहायला मिळाला आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 34. आकाशने पूर्णपणे ना दारोमदार जी आपल्या टीमची होती ना ती दारोमदार आता खांद्यावरती उचलली आहे. एका बाजूला करणी प्रयत्न करतोय, अजूनही प्रशांत गुळवीचं मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी. त्यालाही वाटत असावं की या मॅचला करण आणि आकाश दोघांनी फिनिशिंग टच द्यावा, तर दुसऱ्या बाजूला दर्शनलाही वाटत असावं की हा बॉल डॉट जावा. शेवटचा बॉल होता, बॉडीला स्ट्रेच केलं, कव्हरच्या दिशेने पाठवला गेला. एक सिंगल तर जरूर झाली, दुसरीचा प्रयत्न सुरू केला होता. एका बाजूला आपण बघितला आकाशला तर त्याने थांबवलं गेलं, दर्शनी जागेवरती थांबला. अशा पद्धतीने या बॉलवरती मिळते सिंगल. या ओव्हरमध्ये एकंदरीत धावा आल्या 12. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 35. 49 धावसंख्येचं लक्ष्य होतं आणि इक्वेशन या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 6 मध्ये आता बनवायच्या धावा 14. 6 मध्ये 14. वातावरणाला अनुसरून ना तुम्ही नेहमी क्रिकेट खेळा, कारण जेव्हा तुम्ही वातावरणाला अनुसरून क्रिकेट खेळताना तेव्हा तुमच्यावरती पडलेला दबाव हा तुम्ही तुमच्या कौशल्यतेने बाहेर काढू शकता. आता हाही विचार करावा लागेल की मैदानाच्या आतमध्ये निंबवली संघ खेळतोय, सुरू आहे सध्या तरी बॅटिंग उजव्या हाताच्या खेळाडूसाठी जर पाहिलं ना, माफ करा हवामान जर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी जर आपण पाहिलं ना तर जे कव्हर्सला झोन आहे त्या कव्हर्सच्या दिशेने जर बॉल खेळले तर लवकर ते बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाऊ शकतात, कारण उजव्या हाताच्या खेळाडूसाठी हवा थोडीशी अपोजिट आहे. मोठे फटके खेळायचे असेल तर फ्लॅट फटके खेळावे लागतील. आणि दुसऱ्या बाजूला आता विचार करावा लागेल टीम खोनीला की जर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी क्रिटिकलिटीज टाकायचे असतील ना तर जास्तीत जास्त अवे प्ले फ्रॉम द बॉडी त्यांना बॉल टाकावे लागतील, कारण जेव्हा आपण शरीरापासून बॉल दूर टाकतो तेव्हा तो एक वेगळा बेनिफिट असतो. परंतु टीम निंबवलीकडे आकाश आणि करण हे 2 असे खेळाडू आहेत ना की तुम्ही कोणत्याही अँगलने त्यांना बॉल टाका, ते त्यांना खेळण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.
त्याच्यामुळे आता 6 मध्ये 14 बनतील का हा प्रश्नचिन्ह पडलाय. 49 धावा बनवायच्या होत्या, आतापर्यंत बनल्या गेल्यात 35, अजूनही बनवायच्या धावा 14. कोणी संघाने पहिल्या मॅच मध्ये 84चं टार्गेट ठेवलं होतं, ते टार्गेट खरं तर त्याने इझिली डिफेंड केलं मोठ्या फरकाने, परंतु आता हे टार्गेट डिफेंड करण्यासाठी 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये वाचवायचे धावा 14. मानसचा पहिलाच बॉल वेगवान होता, वेगाचं प्रत्युत्तर देऊ शकला नाही आकाश आणि पहिलाच बॉल मानसचा डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब आणि 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला 4 शब्दांची मेहनत लागतेच. त्याच्यामुळे आता ही मेहनत, मानसवरती दिलेली जिम्मेदारी त्याला आता पूर्ण करावी लागेल. मानसवरती धाडस आहे म्हणून त्याला हे षटक दिलंय निर्णायक, जिथे रोकायच्या धावा 14 आणि आकाशासमोर त्यांनी पहिला चेंडू डॉट फेकलाय. आकाशसाठी हा बॉल व्यवस्थित कनेक्शन नाही, ऑन साइडला चाल, एक सिंगल झाली कंप्लीट. थोडेसे फिल्डर पुढे आले, दुसरीचा प्रयत्न करत होता करण. एका बाजूला आकाशी विकेट मिळाली असती परंतु ओव्हर थ्रो झालाय, बॉल मागे चालाय. 2 धावा तर पूर्ण झाल्या, तिसरीसाठी परततात आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. म्हणजेच या बॉलवरती एकंदरीत मिळतील धावा 5. थँक्यू थँक्यू. अंपायर्स 3 धावा पूर्ण झाले तर ओव्हर थ्रोचा चौकार आलाय. सो 6 की 5? एकच कंप्लीट झाले का धाव अंपायर? येस येस, एक धाव कंप्लीट झालेली आहे. येस 5 धावा, कारण सेकंडसाठी परतले होते परंतु सेकंड धाव कंप्लीट होण्या अगोदर तो बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेलाय. सो या बॉलवरती मिळतात धावा 5. ज्या धावा मिळाल्यात ना त्या खरं तर आता थोड्याशा डोकादुखीच ठरतील, कारण या मॅचमध्ये इक्वेशन आतापर्यंत राहिलंय 4 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या धावा 9. हा बेनिफिट देऊन गेला. 5 धावसंख्येचा बेनिफिट मिळत असताना निंबवली संघाला एका बाजूला आता स्ट्राईक चेंज झाली आहे, परंतु तेवढी क्षमता आहे मानसकडे, कारण त्याची बॉलिंग आतापर्यंत चांगला लेंथवरती त्याने टाकली गेली आहे. 9 चेंडू 4 चेंडू 9 धावा. अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल. याच्या अगोदर झालेली मिस्टेक ना ती रिकवर करायला हवी, यासाठी असे डॉट बॉल हवेत. तोच डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला मानसचा. 49 धावसंख्येचं टार्गेट, मागची झालेली मिस्टेक त्याने आता रिकव्हरी केली गेली आहे. आता 3 मध्ये बनवायच्यात 9. एखादा डॉट बॉल आला ना तर अजूनही जो दबाव वाढला होता ना टीम कोणीवरती, तो दबाव कमी होईल. परंतु जर 2 धावा आल्या किंवा एखादी सिंगल जरी आली तरी निंबवली संघ या मॅच मध्ये विजयाची स्वप्न थोडीशी पुढे नेऊ शकतो. अजूनही 9ची गरज. करणसाठी हा बॉल समोर लॉफ केलाय, डीप मध्ये लॉंग ऑफ लॉफ फिल्डर. एक सिंगल झाली कंप्लीट आणि सिंगल शिवाय आता काहीच मिळणार नाही. जिथे 5 धावा आल्या होत्या ना तिथे एक मोठा ॲडव्हान्टेज होता टीम निंबवलीला, परंतु एक ॲडव्हान्टेज असाही होता टीम कोणीला की आकाश स्ट्रायकिंग इनवरती नव्हता, करण स्ट्रायकिंग इनवरती होता. आतापर्यंत करणच्या बॅटमधून फक्त 7 पाहायला मिळाला. आकाशने बनवल्या गेल्यात 32. या 32 धावांना त्या धावेनं आता काही महत्त्व राहणार नाही जर हा सामना आकाशने जिंकून दिला नाही तर. कारण आतापर्यंतची जी सिच्युएशन होती ना ती सिच्युएशन खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल केली होती, परंतु मानसने ज्या पद्धतीने सुरुवात केली त्याच्या विरोधात मोठा फटका आतापर्यंत एकही आला नाही. 2 मध्ये 8. 2 मध्ये 8 बॉल मध्ये जरूर वॅकेंट एरियामध्ये पडला, टप्पा पडला, फिल्डर अडवण्याचा प्रयत्न, अडवला गेला बॉल आणि बॉल चाललाय खरं तर कव्हर करणाऱ्या फिल्डरच्या हातामध्ये. या बॉलवरती आता मिळतात धावा 2 आणि 2 ने आता शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना तुम्हाला टर्न होताना पाहायला मिळालाय. पहिल्याच खरं तर इनिंगमध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग झाली, दुसऱ्या इनिंगची सुरुवात झाली तेव्हाच आम्ही खरं तर या गोष्टीची अनाऊन्स केली होती की हा सामना लवकर सुटणारा नाहीये, कारण दोन्ही कॅलिबर पाहिले गेले तर हे संघ आहेत, एकाच कॅलिबरचे 2 संघ एकामेकाच्या विरोधात आहेत. त्याच्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जरूर तुम्हाला रंगताना पाहायला जरूर आता मिळाली आहे, परंतु ही चर्चा आम्ही याच्या अगोदरच केली होती. कारण निंबवली संघ ना कधी न हार मानणारा. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. मानसचा बॉल थोडासा पडल्यानंतर बॉडीवरती आला, ऑनसाईडला ट्रॅव्हल जरूर झाला, परंतु फिल्डरने अगदी एक हात वरती केलं. बॅकअपला फिल्डर होते, त्याच्या हातामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि आता सामना शेवटच्या बॉलपर्यंत 49 धावसंख्येचं टार्गेट असताना आता हा सामना 1 बॉल आणि 6 धावसंख्येवरती येऊन ठेपलाय. फील्ड पोझिशन सेट केली जाते. एका बाजूला विचार करतो आकाश, त्यांनी बनवल्या गेल्यात आतापर्यंत 34. षटकार मारला तर सामनाही विजय होईल, इंडिव्हिज्युअल 40 बनतील, परंतु या सगळ्या गोष्टी त्याच्या माइंडमध्ये चालू असतील
दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण सामन्याला सुरुवात केली होती, परंतु शेवटच्या बॉलसाठी दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. एका बाजूला रोकायच्या, दुसऱ्या बाजूला बनवायच्या. निंबवली की टीम कोणी, हा समीकरण तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. एक चेंडू 6 धावसंख्येची गरज. बॉल मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे, परंतु आता इथनं काय घडतंय ते पाहावं लागेल. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत काय पोहोचतोय तेही पाहायचं. बॅट्समन रिव्ह्यू आहे, सो आपण चेक करूयात की या बॉलवरती घडलंय काय. जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर आता आपण करूयात की या बॉलवरती नेमकं घडलं काय. जरूर अशी शंका असेल बॅट्समनला की वेस्ट ऑफ वाईड आहे, त्याच्यामुळेच त्यांनी हा डिसिजन घेतला गेला की थर्ड अंपायर आणि थर्ड अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. हा लिगल बॉल असला तर संघ जिंकेल कोणी, जर अनलिगल असला तर शेवटच्या बॉलवरती 3 धावा बनवाव्या लागतील संघ निंबवलीला. परंतु आपण पाहूयात इट्स लिगल बॉल. सो हा सामना गमावला गेला संघ वज्रेश्वरी निंबवलीने आणि हा सामना जिंकत असताना जानुमान खोनी. टीम खोनी आणि टीम भाटाळे दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा कृपया करून. टीम